कशा पद्धतीने सगळे वाटचाल दर्शनासाठी आलोय, बाकी काय नाही. असलं तर मी बोलत असतो, मी लपवून ठेवत नाही काय. मलाही माहित नव्हतं की मी दर्शनाला चाललोय आणि इतक्या ताकदीनं समाज उसळून बाहेर निघल म्हणून मलाही वाटलं नव्हतं, कारण आम्ही सांगितलंच नव्हतं. परंतु समाज आता पुन्हा एकदा पेटून उठलाय. स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी आरक्षणासाठी ते घेणार, सामूहिक आमरण उपोषण होणार. आरक्षणाचा लढा अजून संपलेला नाही, याकडे सरकार अजून अस्तित्वात आलेलं नाही, काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत, याकडे कशा पद्धतीने बघता? नाही होईल ना, ते केल्याशिवाय दम खाते मी. इतके खाटाटोप काय हलकाला की ते येणार, कुणीतरी येतेनच. आम्ही बी येणार, पुन्हा उपोषण करणार, आम्ही सोडणार नाहीत. बहुतेक अशी शक्यता आहे मुंबईत सुद्धा आमरण उपोषण होऊ शकतं, मुंबईत सुद्धा होऊ शकतं. सामूहिक तसं तर फायनली आमचं की अंतरवालीतच सामूहिक उपोषण करायचं. घराघरातले मराठी हे अंतरवालीतच येणार आहे, हे सामूहिक उपोषण. तुम्ही म्हणत पण मुंबई सुद्धा होऊ शकतं. देवेंद्र फडणवीसांनीच आरक्षणाची वाट लावली असं तुम्ही मागच्या उपोषणाच्या वेळेस अनेकदा म्हणतात. तेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता पुन्हा एकदा बदलू जाईल. ते जर मुख्यमंत्री झाले तर पुन्हा आरक्षणाची वाटचाल कशा पद्धतीने असणार आहे? सगळे कोणी आलं तरी मराठ्यांपेक्षा मोठं कोणी नाही या राज्यात. कोणी पण येऊ दे, आम्ही सज्ज आहेत ना. कोणी पण येऊ दे, आरक्षण घेणार ओबीसीतूनच. पुऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणात 100% गेल्याशिवाय मी हटत नाही. म्हणून तर सामूहिक आमरण उपोषण अंतरवालीला लावलंय आम्ही. ते फायनल आहे आमचं. पण मराठ्यांचा बी लय आग्रह आहे. मुंबई एखाद्याच मुंबई सुद्धा होऊ शकते. दादा, अनेक आमदार हे नूतन मराठा समाजाचे झालेले आहेत, त्यांना काय नेमक्या सूचना असतील किंवा कशा पद्धतीने त्यांनी वागलं पाहिजे, काय सांगाल? त्यांनाच नाही, नुसते मराठ्यांचेच नाही तर सगळेच ओबीसी सुद्धा मराठ्यांनी निवडून दिलेत. त्यांना सगळ्यांनाच मराठा आरक्षणाचा विषय मांडावा लागणार नसता, रस्त्यावर मराठी फिरून देणार नाहीत. कारण तुमचे लेकर आता मोठे झाले, तुम्ही आमदार झालात, मंत्री झालात, आमच्या लेकराचं काय किंवा प्रश्न घराघरातला मराठा आता विचारणार आणि आम्ही सामूहिक उपोषण करायला सज्ज झालो. दादा, खरं तर जसे की आपण म्हणत होतो की जर का आम्ही उभा केले असते तर सोपडा साफ झाला असता. मात्र तुम्ही उभा न करता सुद्धा अनेक ठिकाणी सोपडा साफ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. विशेषतः सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी, माढा आणि करमाळा या ठिकाणी मोठा फटका एकंदरीत बसलेला पाहायला मिळाला. काय नक्की चित्र असू शकतं? आता काही ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याला छाती बडायची सवय मला नाही. मी आणि माझा समाज मैदानातच नाही, त्यामुळे दोरी पूर्ण मराठ्यांच्या हातात होती. मालक तो होता, त्यालाच ठेवलं. कोणाच्या दावणीला मी मराठा समाजाला बांधलं नाही, कारण त्या समाजाला मी मायबाप हे शब्द वापरतो. मग मी जर खास त्यांचा मुलगा आहे तर मी अशी फरफट त्यांची करू शकत नव्हतो, त्यांना संकटात सोडू शकत नव्हतो. की त्यांना सांगितलंय तुम्हाला जे करा ते करा, त्यांनी केलं. मी फरफट केली नाही. माझा ऐकतो म्हणून मी याचं काम करायला सांगितलंच नाही मराठा समाजाला, मोकळा सोडला मराठा समाज. त्यामुळे कोणी पडलं कोण आलं, मी मैदानातच नाहीये. मग पडलं लगेच म्हणायचं हा मायामुळं, मी त्यात मोडत नाही. मी मैदानात असतो ना, समीकरण जर जुळलं असतं ना, सोपडा सापच केला असतं. 100% सांगतो तुम्हाला.